लोकमान्य टिळक टर्मिनल या ठिकाणी आता जीआरपी आणि आरपीएफ यांचा संयुक्त मॉक ड्रिल करण्यात येतोय। यामध्ये पोलिसांकडून प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीबद्दल माहिती देण्यात येत आहे। काल केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या गाईडलाईन्सचे यात पालन केले जाणार आहे। और रेलवे हेल्पलाइन मदद 139 पे भी कॉल कर सकते हैं। आपकी यात्रा मंगलमय हो। धन्यवाद। लोकमान्य टिळक टर्मिनलवरील आपण हे दृश्य पाहतो। या ठिकाणी पोलिसांकडून गाईडलाईन्स सांगण्यात येत आहेत। केंद्र सरकारकडून या ठिकाणी आता मॉक ड्रिल संदर्भात आदेश दिल्यानंतर आता सर्वत्र सतर्कता बाळगण्यात येत आहेत। आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडलेले आहेत। भूषण, आपण या ठिकाणी पाहतोय मॉक ड्रिलची तयारी करण्यात येते। नक्कीच निलम, एकंदर केंद्र सरकारच्या सूचनेनुसार आता संपूर्ण मुंबईत मॉक ड्रिलची सुरुवात झालेली आहे। अनेक ठिकाणी मुंबईतील जी महत्त्वाची ठिकाणं आहेत ते महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहेत, अशा सर्व ठिकाणी सध्या मॉक ड्रिल केली जात आहे। सध्या इथं लोकमान्य टिळक टर्मिनस इथे सुद्धा मॉक ड्रिलची संपूर्ण आपल्याला तयारी पाहायला मिळत आहे। संपूर्ण आरपीएफ असतील किंवा संपूर्ण पोलीस असतील, प्रशासन असेल, यांच्याकडे हे मॉक ड्रिल केलं जात आहे। आणि एकंदर रेल्वे स्थानकावरील किंवा एकंदर त्या सर्व रेल्वेच्या जे प्रवासी आहेत त्यांना एक प्रकारे सूचना केली जात आहे, कशा प्रकारे काळजी घ्यावी, कशा प्रकारे संपूर्ण परिस्थिती जर चिघळली तर कशा प्रकारे आपण त्याला सामोरं जायचं, अशा प्रकारे देखील सूचना आहे। आणि एकंदर जर संशयास्पद कोणी व्यक्ती असेल, कोणी काही कृती घडत असेल तर आपण कशा प्रकारे त्याला उत्तर द्यायचं किंवा त्यावेळेला आपण नेमकं काय करायचं, अशा प्रकारे संपूर्ण सूचना आपण सध्या पोलीस करत आहेत। आणि एकंदर सध्या आपण पाहिलं तर कधीतरी आज पहाटे ज्या प्रकारे भारताकडून एक प्रकारे प्रत्युत्तर दिलं गेलं पाकिस्तानला, त्यानुसार पुन्हा एकदा कोणत्याही प्रकारची परिस्थिती उद्भवते का, एकंदर पाकिस्तानकडून कोणते उत्तर मिळतं का किंवा अशा प्रकारे काही गोष्टी घडतात का, हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र संपूर्ण भारत देश आपल्याला जर पाहिलं तर कुठेतरी तयारी जी आपली आहे ती आपली पूर्ण तयारी पाहायला मिळत आहे। आणि एकंदर या संपूर्ण अनुषंगाने सध्या मॉक ड्रिल केलं जात आहे। लोकांना एक प्रकारे प्रशिक्षण दिलं जात आहे, कशा प्रकारे जर युद्ध परिस्थिती जर उद्भवली तर आपण कशा प्रकारे सामोरं जायचं, आपण या संपूर्ण गोष्टीला कशा प्रकारे हाताळायचं, अशा अनुषंगाने संपूर्ण प्रशिक्षण आहे त्या या माध्यमातून सुरू असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जी नक्कीच, आपण जर पाहिलं तर ऑपरेशन सिंदूर नंतर आता खास या ठिकाणी सतर्कता बाळगण्यात येते। लोकमान्य टिळक टर्मिनल या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक बाहेरगावी जात असतात। आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्याला या संदर्भातील माहिती देत होते। धन्यवाद भूषण, आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकमान्य टिळक टर्मिनलवर मॉक ड्रिल करण्यात येते। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आता ठिकठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। काल केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या गाईडलाईन्सचे यात पालन केले जात आहे। जीआरपी आणि आरपीएफ यांचा संयुक्त मॉक ड्रिल। आपले प्रतिनिधी भूषण शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत, लोकमान्य टिळक टर्मिनलवर उपस्थित आहेत। मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी होऊन प्रवास करत असतात आणि या ठिकाणी आता पोलीस यांना सूचना करतायत। आपत्कालीन परिस्थितीबद्दल या ठिकाणी माहिती देण्यात येत आहे। भूषण, आपले प्रतिनिधी या ठिकाणी जोडलेले आहेत। भूषण, आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी प्रवास करत असतात। त्यांची काळजी घेण्यासाठी किंवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता सीआरपी आणि आरपीएफ यांच्या संयुक्त पद्धतीने या ठिकाणी आता मॉक ड्रिल करण्यात येते। नक्कीच निलम, एकंदर पाहिलं तर कुठेतरी आपत्कालीन परिस्थितीमध्ये किंवा युद्धजन्य परिस्थितीमध्ये नागरिकांनी इथल्या प्रवाशांनी कशा प्रकारे याचं संपूर्ण याला सामोरं जायचं, याच्या संपूर्ण परिस्थितीमध्ये कशा प्रकारे ही परिस्थिती हाताळायची, या अनुषंगाने सध्या आपण मॉक ड्रिल होताना पाहायला मिळत आहे। सध्या आम्ही लोकमान्य टिळक टर्मिनस जे आहे, जे अत्यंत गजबजलेलं अशा प्रकारे टर्मिनस आहे, त्या ठिकाणी सध्या आपल्याला आरपीएफ कडनं मॉक ड्रिल होताना पाहायला मिळत आहे। आरपीएफचे पोलीस अधिकारी ज्या प्रकारे अनाउन्समेंट करत आहेत, एक प्रकारे घोषणा करून सांगत आहेत की एखादा संशयित व्यक्ती किंवा संशयित परिस्थिती जर उद्भवत असेल तर आपण कशा प्रकारे त्याला सामोरं जायचं आणि एकंदर कशा प्रकारे त्या गोष्टी हाताळायच्या, या अनुषंगाने संपूर्ण अनाउन्समेंट आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। आपण काही पोलीस अधिकारी त्यांच्याशी आपण बातचीत करूया, नेमकं हे त्यांचं कडनं हे कशा प्रकारे केलं तर आपण जाणून घेऊया। सर, काय सांगाल, एकंदर हे मॉक ड्रिल सध्या सुरू आहे आणि एकंदर सध्या स्थिती पाहिली तर कुठेतरी युद्धजन्य परिस्थिती आहे की काय, अशा प्रकारे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। तुम्ही काय सांगाल एकंदर याबद्दल, कशा प्रकारे मॉक ड्रिल सध्या होत आहे? तर आमचे वरिष्ठ बोलतील आमचे। सर काय सांगाल, आपण एकंदर अनाउन्समेंट करत आहात, नेमकं काय अनाउन्समेंट आपण तुम्ही करत आहात या अनुषंगाने? यात्रींना आम्ही अवगत करतोय की तुमच्या यात्रेच्या दौरान कोणाकडून बी आपण जेव्हा समोर बसतो त्यांच्याकडून मैत्री होते आणि ते त्यांच्या खाण्यामध्ये काही बेहोशीसाठी औषध देतात
आणि त्यामुळे त्यांना ते बेहोश होऊन जातात आणि त्यांचं सामान पण चोरी होतं आणि त्याच्यानंतर ते एकदम 1-2 दिवसामध्ये जागी होत नाही तो माणूस. त्याच्यामुळे त्यांना अवगत केलं जातं की आपल्याजवळ आपके पास जो भी कोई यात्री बैठता है तो उससे मतलब खाने पीने की चीजें ना ले, जिससे आपकी जान माल को नुकसान हो सकता है. सध्या पाकिस्तान आणि भारतामध्ये तणावाची परिस्थिती आहे, त्या अनुषंगाने पण नागरिकांनी कशा प्रकारे काळजी घ्यावी, कारण आज पहाटेच भारताने एक मोठी कारवाई केली, सिंदूर ऑपरेशनच्या मार्फत ही कारवाई होती, त्या अनुषंगाने पुन्हा एकदा अशी परिस्थिती उद्भवू शकते, तेव्हा त्या अनुषंगाने तुम्ही काय अनाउन्समेंट कराल किंवा त्यांना काय सूचना कराल? नागरिकांनी ही काळजी घ्यायला पाहिजे की आपल्या यात्राच्या दौरान कोणी संदिग्ध व्यक्ती किंवा वस्तू कुठे भी दिसल्यास तुरंत RPF GRP वर्दीवाल्यांना तुरंत सूचना द्यावी किंवा 139 ला रेल्वे हेल्पलाईन नंबर तुरंत कॉल करावे. आणि या संपूर्ण मॉकड्रिलमध्ये अजून काय काय गोष्टी करण्यात केल्या जाणार आहेत, यामध्ये डॉग स्क्वॉड आहे का किंवा अजून कोणत्या कोणत्या परिस्थिती आहेत? त्यासाठी आमच्याकडे पूर्ण आपला स्टाफ प्रेझेंट आहे, डॉग स्क्वॉड पण आहे आणि त्यासाठी यात्रींना आम्ही नेहमी जागृत करत राहतो की कोणत्या गोष्टी करायच्या किंवा नाही करायच्या, त्यासंबंधी आम्ही त्यांना नेहमी अवगत करत राहतो. जनजागृती अभियान पण चालवतो. सर, आमच्या मार्फत एकंदर या संपूर्ण नागरिकांना प्रवाशांना काय आवाहन कराल, जर उद्योजन परिस्थिती उद्भवली तर कशा प्रकारे याला सामोरं जायचं? आव्हान हेच करणार की म्हणजे भिण्याची काही गरज नाहीये. तुमच्यासोबत वर्दीवाले प्रत्येक स्टेशनला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.